नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये. आषाढ महिना चालू झाला आहे आणि आपली पंढरीची वारी निघाली आली आहे. त्यामुळं आता आषाढी एकादशीचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहेत. आषाढी एकादशी ही घरातील सर्वजण पकडतात. त्यामुळं त्या दिवशी सर्वांना पोटभरीचा असा वेगळा उपवासाचा पदार्थ काय करावा हे समजत नाही. तर आज आपण उपवास स्पेशल म्हणून उपवासाची मिसळ छान अशी बनवत आहोत. आणि ही मिसळ सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांचं पोटही भरेल छान अशी आहे. ही मिसळ घरातील सगळ्या वस्तूपासून झटपट बनते. चला तर मिसळीतील आपण पहिला पदार्थ करूया. तर त्यासाठी मी मिसळीमध्ये सुरुवातीला आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी आपण सुरुवातीला थोडंसं तेल टाकलेलं आहे. तुम्ही तूप वापरलं तरी चालेल आणि त्यामध्ये मी जिरे घालणार आहे. तर जर तुम्ही उपवासाला जिरे वापरत नसाल तर नाही घातले तरी चालू शकतं. डायरेक्ट हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची छान परतून घेणार आहोत आणि यामध्ये मी एक कच्चा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे. अगदी स्लाइस म्हणतो ना त्या पद्धतीने आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा लाल होईपर्यंत छान आपण परतून घेणार आहोत. इथं मी थोड्या प्रमाणात मिसळ बनवलेली आहे. तुम्ही जास्त प्रमाणात असेल तर जास्त प्रमाणात खिचडीही बनवू शकता. इथं मी अर्धी वाटी साबुदाणा भिजत घातला होता 2-3 तास आणि तो साबुदाणा आता आपण त्या तेलामध्ये टाकून छान परतून घेणार आहोत आणि वरून मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. इथं मी झटपट असा साबुदाण्याचा इथं व्हिडिओ दाखवलेला आहे खिचडीचा. डिटेल व्हिडिओ आपण अगोदरच खिचडीचा या चॅनलवरती दिलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार अगदी थोडीशी आपण साखर घालणार आहोत. साखरेमुळं खिचडीची चव अजून जास्त वाढते. त्यासाठी मी थोडीशी साखर पोह्यामध्ये किंवा खिचडीमध्ये घालत असते. तर यामध्ये कलरसाठी मी अगदी थोडीशी अर्धा चमचा लाल मिरची पावडर वरून घातलेली आहे. कारण आपण ही खिचडी मिसळमध्ये वापरणार आहोत. त्यासाठी मी अगदी थोडीशी लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि हे वरून घातलेली आहे. तेलामध्ये टाकली तर तेलाचा वास पूर्ण मिरची पावडरचा येईल म्हणून आपण वरून थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे. बघा कलर किती सुंदर आपल्या खिचडीचा झालेला आहे आणि वरून मी अगदी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर ऑप्शनल आहे. तुम्ही जर उपवासासाठी खात असाल तरच तुम्ही कोथिंबीर घालू शकता. आता ही खिचडी आपण साईडला काढून घेणार आहोत. छान अशी मोकळी आपली खिचडी तयार झालेली आहे. मिसळीतील आपण दुसरा पदार्थ करतोय तर त्यासाठी मी बटाट्याची भाजी करणार आहे उपवासाची. त्यासाठी आपण थोडंसं तेल टाकलेले आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्याही आपण छान परतून घेणार आहोत. तुम्ही नेहमीच बटाट्याची भाजी उपवासाची करत असाल त्याच पद्धतीनं आपण उपवासाची बटाट्याची भाजी करणार आहोत. परंतु मिसळचा पूर्ण डिटेल व्हिडिओ येण्यासाठी मी संपूर्ण सगळे पदार्थ फास्ट असे करून दाखवलेले आहेत. इथं मी एक मोठा बटाटा शिजवून घेतलेला आहे आणि तो 90% शिजवायचा आहे आणि तो आता आपण छान परतून घेतलेला आहे. वरून शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेणार आहोत आणि छान बटाटा परतून घ्यायचा आहे. एक निवेदन करते, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थ पाहता येतील. तर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतं आणि यामध्ये तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरीही चालू शकतं. बरेच जण उपवासाला तेल खात नाही तर तुम्ही तूप वापरलं तरी चालू शकतं. आपण झाकण ठेवून एक वाफ काढणार आहे बटाट्याच्या भाजीला. वाफ दिल्यानंतर भाजी एकदम छान अशी मऊ शिजलेली आहे. तर ही भाजी आपण आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपली मस्त अशी बटाट्याची उपवासाची भाजी तयार झालेली आहे. तर मिसळीतील मेन पदार्थ म्हणजे आपण जे सांबर तयार करणार आहोत मिसळीचं ते आता आपण करणार आहोत. त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेले आहे अर्धी वाटी आणि हे भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि त्यामध्येच आपण अर्धा इंच अगदी थोडंसं आलं घालणार आहोत आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून ह्याची अगदी फाईन पेस्ट तयार करणार आहोत. आल्यामुळं अगदी छान टेस्ट येते आपल्या सांबरला. आता आपण कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा अगदी तूप घातलेला आहे तुपाचा छान वास येण्यासाठी. आता यामध्येच आपण 1 चमचाभर जिरं घातलेलं आहे. जिरं छान तडतडून द्यायचं आणि आपण मिरची वाटणातही घातलेली आहे पण कलरला छान दिसावं सांबर मध्ये मध्ये हिरवा कलर यावा यासाठी मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून अशा उभ्या उभ्या घातलेल्या आहेत. मग अशी खोबरं शेंगदाण्याचं आपण वाटण तयार केलं होतं ते या पद्धतीनं आपण आता या फोडणीमध्ये घालणार आहोत. पाहू शकता अगदी छान बारीक पेस्ट करून घ्यायची म्हणजे आपलं सांबर दाटसर होत जातं आणि खोबऱ्याची गोडसर टेस्ट आपल्या सांबरमध्ये उतरते. हा मसाला छान परतून घ्यायचा. खोबरं आणि शेंगदाणे एकदम छान परतले पाहिजेत. अगदी तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत.
आपल्या मसाल्याला छान तेल सुटले तर इथं मी शेंगदाणे भिजत घातलेले 3 ते 4 तास. अर्धी वाटी शेंगदाणे ते आता आपण या मसाल्यामध्ये घालून तेही छान परतून घेणार आहोत. तुम्ही अगोदरसुद्धा तेलामध्ये छान परतून घेऊ शकता, परंतु हे भिजवलेले शेंगदाणे आहेत त्याची टेस्ट शिजल्यावर खूप सुंदर येते, म्हणून मी बिन भाजताच यामध्ये घातलेले आहेत. आपलं जे वाटणाचं भांडं आहे ते धुवून आपण थोडंसं पाणी टाकून हा मसाला परत एकदा परतून घेणार आहोत. पाहू शकताय मसाला एकदम छान परतलेला आहे, साईडून तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये आपण आता थोडंसं दही घालणार आहोत. इथे मी 1 ते 1.5 चमचा दही घेतलेला आहे. दही ऑप्शनल आहे, तुम्ही यामध्ये लिंबूसुद्धा घालू शकता. दह्यामुळे छान आंबटसर अशी थोडीशी टेस्ट येते आपल्या सांबरला. आणि दही घातल्यानंतर जास्त हा मसाला परतायचा नाही, नाहीतर फुटण्याची शक्यता असते. आता यामध्ये आपण लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तुम्हाला जेवढं पातळ सांबर करायचं आहे, जेवढी क्वांटिटी करायची आहे त्या पद्धतीनं तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे. काहींना पातळ आवडतं त्यांनी जास्त पाणी घालायचं आहे, काहींना घट्ट आवडतं त्यांनी थोडं पाणी घालायचं आहे. मी इथं 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे की जेणेकरून त्याची टेस्ट गेली नाही पाहिजे. मला थोडंसं दाटसर असं सांबर पाहिजे आहे, त्यासाठी मी फक्त 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता यामध्येच आपण एक बटाटा मी शिजवून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये स्मॅश करून घालणार आहोत की जेणेकरून बटाटा शिजत जाईल तसं आपलं सांबर दाट होत जातं. आता पाहू शकता सांबरला आपल्या उकळी यायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ आणि साखर घातलेलं आहे. जसं जसं सांबर शिजत जातं तसं तसं हे दाट होत जातं, कारण आपण त्यामध्ये शेंगदाणा आणि खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे, शिवाय त्यामध्ये आता आपण बटाटा घातलेला आहे. तर आपण मिसळची प्लेट लावायला घेऊया. आता आपल्या सगळ्या वस्तू तयार झालेल्या आहेत. सुरुवातीला आता मी प्लेटमध्ये थोडीशी खिचडी घालणार आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही खिचडी नाही घातली तरी चालू शकते, तुम्ही डायरेक्ट बटाट्याची भाजी जरी घातली तरी चालू शकते. त्यावरती आपण जी उपवासाची बटाट्याची भाजी केलेली आहे ती आता घालणार आहोत. वरून आपण छानसं असं मस्तपैकी झणझणीत असं जे सांबर केलेलं आहे ते घालणार आहोत. ते तुम्हाला कितपत पाहिजे तेवढं तुम्ही वरून घालायचं आहे. आणि वरून आपण जी आपली बारीक बटाट्याची शेव असते ती आपण घालणार आहोत. हा गोड बटाट्याचा चिवडा आहे. तुम्हाला जर तिखट बटाट्याचा चिवडा आवडत असेल तोही घातला तरीही सुंदर लागतं. अतिशय सुंदर पोटभरीची अशी ही मिसळ आहे. नक्की तुम्ही ट्राय करून पहा. वरून आपण अर्धा चमचा दही घातलेला आहे. झणझणीत आणि चमचमीत अशी आपली उपवासाची पोटभरीची मिसळ तयार झालेली आहे. तर कशी झाली ती मी आता खाऊन तुम्हाला सांगते. अगदी विकतची मिळते ना तशी अगदी छान अशी घरगुती पद्धतीने बनवलेली आपली मिसळ तयार झालेली आहे. तर नक्की तुम्ही या एकादशीला अशी मिसळ ट्राय करून पहा. अगदी पोटभरीची आहे, घरातील तुमच्या सर्वांना आवडेल अशीच आहे. मिसळ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू. धन्यवाद.